आज होता आमचा बिर्याणीचा प्लॅन आणि इकडं तोपर्यंत आमच्या चिवला आला तिच्या दादाचा फोन. त्यामुळे चिव खूप खुश होती आणि दादाला ये असं बोलवत होती. आणि आजची बिर्याणी बनवली होती प्राजक्ताने. ती बनवण्यासाठी एका ताटामध्ये तिने लाल तिखट, हळद, धने पावडर, बिर्याणी मसाला आणि गरम मसाला ते सर्व मसाले, मिरच्या, कोथिंबीर, लिंबू आणि पुदिना घेतला होता आणि एक वाटी दहीही घेतले होते. आणि इकडे तिने बारीक चिरलेला कांदा तळून घेतला. नंतर एका भांड्यात तिने चिकन घेतलं आणि सर्व मसाला, कोथिंबीर, दही, लिंबू हे सर्व त्या चिकनला व्यवस्थितपणे लावून घेतलं. त्याच्यामध्येच तळलेला कांदाही तिने ॲड केला आणि वरतून कांदा तळलेलं थोडंसं तेलही तिने त्यामध्ये टाकलं. आणि इथे तिने सुहानाचा बिर्याणी मसाला वापरला आहे. इथे पावशेर तांदळासाठी 1 पॅकेट असे 4 पॅकेट तिने मसाला वापरला. नंतर हे सगळं मिक्स करून घेतलं. हे सर्व मिश्रण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं. नंतर एका मोठ्या भांड्यात बारीक उभा चिरलेला कांदा तसंच टोमॅटो टाकून ते व्यवस्थितपणे भाजून घेतलं. हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण अर्धा तास मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकलं. व्यवस्थितपणे परतून घेतलं आणि चिकनला तेल सुटेपर्यंत छान अशी त्याला वाफ दिली आणि त्यानंतर खूप छान असं तेल सुटलं. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात सर्व खडे मसाले, तमालपत्र, जिरे, लवंग, वेलची, पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ते पाणी उकळायला ठेवलं. त्यानंतर त्यामध्ये 20 मिनिटं भिजवलेला इंद्रायणी तांदूळ टाकला आणि नंतर तो 70% शिजल्यानंतर एका चाळणीत काढून घेतला. इकडे चिकन मस्त शिजलं होतं आणि त्यानंतर तिने लेअर लावायला घेतले. लेअरमध्ये चिकन आणि दुसऱ्या लेअरमध्ये शिजवलेला राईस. त्याच्यानंतर तळलेला कांदा त्यावर टाकला. पुदिना कोथिंबीरही टाकून घेतली आणि त्यानंतर त्यावर ऑरेंज फूड कलरचं पाणी टाकलं, काजू टाकले, थोडंसं तूपही टाकलं. सेम पद्धतीने त्याच्यावरती अजून 2 लेअर लावून घेतले. त्यानंतर गॅसवर तवा छान गरम केला आणि बिर्याणीचं पातेलं त्याच्यावर ठेवलं. त्यानंतर बिर्याणीला स्मोक देण्यासाठी गॅसवरतीच गरम केलेला कोळसा वाटीत ठेवून त्यावर थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यावर पटकन झाकण ठेवलं. स्मोक व्यवस्थित बसावा यासाठी त्याच्यावर थोडंसं वजन ठेवलं. अशी झाली प्राजक्ताने बनवलेली दम बिर्याणी तयार.